ಆತ್ಮೀಯ H-News16 ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಎಮ್ಮ ಮಲ್ಲಪ್ಪ ಯೋಧಾವ. ಆದ್ಮೇಲೆ ತಾವು ದಿನ ಸುದ್ದಿಗಳ ಸಲುವಾಗಿ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವ, ಏನೇನು ನಡೀತಾ ಇದೆ ಏನೇನು ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ನೋಡ್ರಿ. ಹೊಸ ಸುದ್ದಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವ, ಆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನ ನೋಡಿ ನಿಮಗೆ ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು. ನೋಡಿ ಮುಂದಿನ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿ. आता जे बेळगावमध्ये जे तुम्ही सर्व डिजिटल बघितलात तर ॲक्च्युली गांधीजी म्हणजे राष्ट्रपिता आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधींनी जे लढा दिला, मात्र हे गांधीजी कुठल्या एका पक्षाचे, जातीचे, धर्माचे नाहीत. त्यांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी लढा दिला. मात्र हे काँग्रेसचं सरकार, हे काँग्रेसचं अधिवेशन म्हणून जे काय महात्माजी गांधीजींना 100 वर्ष पूर्ण झालं म्हणून जे त्यांनी केलं ते पूर्ण चुकीचं आहे. आणि त्यासाठी विरोधी पक्षसुद्धा का ग बसलेत? म्हणजे दोघांचं BJPचं आणि काँग्रेसचं ठरवून चाललंय काय? हा कार्यक्रम तसा म्हटलं तर महात्मा गांधीजींना बेळगावमध्ये येऊन 100 वर्ष पूर्ण झालं तर सरकारी कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. मात्र याने एक पक्षाचं बॉर्डर लावून आम्ही अधिवेशन करायला, म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन करायला हे दाखवून गांधीजींचा अपमान हे काँग्रेसवाले करायलेत. तेव्हा त्याला आमचा रहित संघटनेचा विरोध आहे. कारण हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, गांधीजींचा अपमान नाही, देशाचा अपमान आहे, सर्व धर्मियांचा अपमान आहे. तेव्हा सर्व आमचा ह्या काँग्रेस पक्षानं जे काय अधिवेशन भरवायचं म्हणून जे केलं आहे 26-27 ते पूर्ण चुकीचं आहे. हा शासकीय कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि तो शासकीय कार्यक्रम झाला तरच गांधीजींच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल. एवढाच यातनं आम्हाला संदेश द्यायचा. त्याच महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊन नवीन मंत्रिमंडळ युतीचं अस्तित्वात आलेलं आहे आणि या अगोदर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला, पण आता सध्या युतीचं प्रचंड संख्येनं तिथे सरकार आल्यानंतर आम्ही सीमावर्षीय कोणाचं जरी सरकार आलं तरी त्यांच्याकडे आपली व्यथा मांडणं हा सीमावर्षीयांचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही त्या सर्व मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्र्यांच्या सकट दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांची भेट घेणार आहे आणि हे सर्व करायला आम्हाला या खेपेला चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना देखील आमच्या व्यथा आम्ही जाऊन सांगितलेलं आहे. तुम्ही मुंबई अधिवेशनाच्या वेळी तुम्ही सीमावासी या आणि त्या ठिकाणी आपण तिथं मुख्यमंत्र्यांची वगैरे भेट घालून द्यायचं आम्ही. हे झाड दाखवू आज आपल्या खादरवाडी गावामध्ये रात्रीचे 9-9:30 वाजलेले आहेत आणि यावेळेला आम्ही हे सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तिथं आमच्या या बक्कापाच्या डोंगरावर आलेलो आहे आणि या डोंगराला आज आम्ही गावात आमचे हे शेतकरी वर्ग, आमचे सर्व मित्रपरिवार किंवा आमचे हे गावकरी सगळे बंधुगण नसलेले बघून आमच्या या बक्कापाच्या वाडीला आग लावून या अज्ञात समाजकंटकांनी हा आमच्या पूर्ण जनावरांचा चारा जाळलेला आहे. गावात दहशत निर्माण केलेली आहे आणि शेतकऱ्यांचं त्याचबरोबर या मोठ्या प्राण्यांवर हे जे पण करत आहेत त्या मुख्या प्राण्यांवर ज्यांनी हे त्यांच्या चाऱ्याला, त्यांच्या अन्नाला ज्यांनी आग लावलेली आहे त्यांचा आम्ही संपूर्ण गावच्या वतीने आणि शेतकरी संघटनेच्या ಆತ್ಮೀಯರೇ, ತಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ನ್ಯೂಸನ್ನು.
ನೋಡಿದ್ರಿ ತಮ್ಮ ತೀರಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲಿ ತೀರಿಸುವಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯದಿದ್ದರೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ, ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದು S16 ನ್ಯೂಸ್ ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.